नमस्कार मंडळी, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत अनघास डेली नेस्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर हा जो काही व्लॉग असणार आहे ना, हा असणार आहे परीचं बोरनान आणि माझ्या हळदी कुंकवाच्या सेरेमनी निमित्त मी टिपलेले काही फोटोग्राफ्स जे मी ह्याच्यामध्ये अटॅच करणार आहे. हे सगळं चालू करण्याच्या अगोदर तुम्ही सगळेजण कसे आहात? खूप मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे. चला करूयात आपण ह्या व्हिडिओची सुरुवात. आणि छान छान टिपलेले क्षण तुमच्याबरोबर शेअर करताना खरंच खूप आनंद होतोय. होप तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही छान त्याचा आनंद घ्याल. आज रथसप्तमी होती म्हणून सूर्यनारायणाचं सुद्धा पूजन करायचं होतं. म्हणून बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर छान असं सूर्याची प्रतिकृती काढली आणि छान त्याचं पूजन करून घेतलं. त्याला तूप दीप नैवेद्याने ओवाळून घेतलं आणि त्याचबरोबर त्याला अर्ध्य दिलं आणि अर्ध्य दिल्यानंतर आपल्याला दूध उतू घालवायचं असतं. त्याच्यामुळे ते सुद्धा गॅसवर तापायलाच ठेवलेलं होतं. सकाळचं वातावरण खूप जास्त प्रसन्न होतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये पूजा करणं हे खरंच खूप सुख असतं. दूध उतू घालवणं ही प्रोसिजर जी असते रथसप्तमीच्या पूजेमधली, ती आपल्याला सूर्यासमोरच करायची असते. पण फ्लॅट सिस्टम असल्या कारणाने आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात. त्यामुळे मी गॅसवरच दूध उतू घालवत असते. रथसप्तमीचे उपवास हे मी गेले 9 ते 10 वर्ष करत आलेले आहे. पण प्रेग्नेन्सीमुळे या सगळ्याच गोष्टींना फुलस्टॉप लागला आणि परत ते चालू होतील की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. छान असं दूध उतू घालत असताना मनामध्ये छान छान अशा इच्छा आकांक्षा सुद्धा मी बोलत होते सूर्यनारायणासोबत. जे मी प्रत्येक देवासमोर बोलत असते, कारण का त्याच्यासमोर बोललं व्यक्त झालं की मन मोकळं होतं आणि खूप छान वाटतं. असाच विचार करत असताना सूर्यनारायणाशी गप्पा मारत असताना दूध वर आलं आणि ते छान असं उतू सुद्धा गेलं. आता हे जे उतू गेलेलं दूध आहे ह्याचा छान असा नैवेद्य आपल्याला सूर्यनारायणाला दाखवायचा आहे. रात्रभर जागून हे सगळं काही डेकोरेशन मी तयार केलेलं आहे परीच्या आग्रहाखातर, कारण का तिला हे सगळं हवं होतं आणि हे तिचं 5वं बोरनान होतं. त्याच्यामुळे तिला काहीतरी स्पेशल करायचं होतं. म्हणून खूप 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 अथक प्रयत्नांनंतर हे सगळं डेकोरेशन करणं मला जमलं आणि मग मी ते करण्याचा सुद्धा छान प्रयत्न केला. ते कसं झालं आहे लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. तुम्ही सुद्धा असं काही सगळं केलं होतं का हे सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका. ही छान सुंदर फ्रेम सुद्धा मी बनवली होती. छान उतू गेलेल्या दुधाचा नैवेद्य मी सूर्यनारायणाला दाखवला. पुन्हा एकदा छान असं धूप दीप अगरबत्तीने त्याला ओवाळून घेतलं आणि आता मला सूर्यनारायणाला अर्पण करायचा आहे तो रव्याचा प्रसाद. जसा आपण सत्यनारायण पूजेच्याच दिवशी बनवत असतो अगदी तसाच. केळं, छान असे ड्रायफ्रुट्स, रवा, दूध, साखर या सगळ्यांचा समावेश असलेला छान असा नैवेद्य दाखवला. आणि सुगडपूजन सुद्धा मी रथसप्तमीच्या दिवशीच केलं होतं, कारण मकर संक्रांतीला काही अडचणींमुळे मला ते करता आलं नाही. त्यामुळे सुगडपूजन हे चुकलं नाही पाहिजे म्हणून रथसप्तमीच्या दिवशीच मी सुगडपूजन सुद्धा करून घेतलेलं आहे. सुगड माझे खूप सुंदर सजले होते आणि मनाला खूप छान वाटलं त्यांना असं सुंदर बघून. आणि छान 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 अशी पूजा करून आशीर्वाद घेऊन मी दिवसाची सुरुवात केली. सकाळचं वातावरण खूप प्रसन्न होतं, त्यामुळे सकाळी पूजा करण्याची मजा एक वेगळीच असते. मग मी थोडीशी नॅप घेतली आणि मग दुपारचं जेवण झाल्यानंतर छान असं तयारीला लागले. मग सजावट ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. तर असं काही बॅनर मी बनवलं होतं हळदी कुंकू सेरेमनी निमित्त. अशी छान छान गोडी मी रेडी झाली होती. छान ब्लॅक कलरची साडी वेअर केली होती ज्याच्यामध्ये पिंक कलरचं कॉम्बिनेशन होतं. छान रंगीबेरंगी असे दागिने वेअर केले होते. गळ्यामध्ये हलव्याचा छोटासा छान हार घातला होता. नथ घातली होती. छान अशी पिंक कलरची टिकली लावली होती आणि अगदी मोकळे केस छान 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 अशी तयार झाली. त्याचबरोबर माझी ही गोंडुली सुद्धा तयार झाली होती, कारण तिचं बोरनान होतं आणि ही वॉज सुपर डुपर एक्साइटेड. तिला सुद्धा हे डेकोरेशन खूप जास्त आवडलं. तिने प्रत्येक एक गोष्टीचा खूप छान सुंदर असा आनंद घेतला. आणि जेव्हा आपलं बाळ हे सगळं काही एक्सपिरियन्स करत असतं ना आनंदाने, तो एक आनंद वेगळ्याच लेवलचा असतो. तर असं काही मी बायकांसाठी सुद्धा म्हणजेच स्त्रियांसाठी सुद्धा असं काही सजावट केली होती. ज्या ज्या स्त्रिया हळदी कुंकवासाठी येणार होत्या त्या सगळ्यांसाठीच. त्यांच्यासाठी छान असं हँडपर्स मी देणार होते गिफ्टमध्ये. त्याच्यानंतर हे काही वौसा असतो, म्हणजे जे काही धान्य आपण सुगडमध्ये पुसतो ते बायकांना द्यायचं असतं वौसा म्हणून. सो ते दिलं.
त्याच्यानंतर छान असं अत्तरदाणी ठेवली होती, पण ती थोड्याशा गडबडीमुळे राहून गेली. त्याच्यानंतर हळदी कुंकू, चाफ्याची फुलं, त्याच्यानंतर तिळगुळचे लाडू असं सगळं काही बायकांसाठी मी ठेवलेलं होतं आणि मस्त असं सजवलेलं होतं. त्याचबरोबर बाजूला लॅपटॉप ठेवला होता, त्याच्यावर छान छान मराठी गाणी लावली होती आणि असं काही मी माझा हा प्लॅटफॉर्म सजवून घेतला होता. त्यानंतर हे आहे माझं टीव्ही युनिट आणि इथे सुद्धा मी छान छान छोट्या छोट्या पतंग्स लावल्या होत्या, मांजास होते आणि छोट्या छोट्या बोळक्यांमध्येच म्हणजे सुगडमध्ये जे सुगड माझ्याकडे दिवाळी साठी मी आणलेले होते लक्ष्मीपूजनाला. सो ते थोडेसे असे डिझाईनवाले होते. सो त्याच्यामध्येच मी छान असे गाजर, हरभरा, शेंगदाणे, तिळगुळ लाडू असं काही सजवून ठेवलं होतं आणि माझी सजावट मला स्वतःला खूप जास्त पर्सनली आवडली होती. जसं काही ठरवलं होतं तसंच सगळं काही एक्झिक्यूट सुद्धा झालं आणि बघून खूप छान वाटलं. लहान मुलांसाठी गिफ्ट सुद्धा आणले होते परीने. तिच्या बोरनांना जी जी लहान मुलं येणार होते सो त्यांच्यासाठी पिगी बँक्स आणल्या होत्या, चॉकलेट्स, जेम्स असं काही सगळा खाऊ होता त्याच्यामध्ये आणि ते टोकन ऑफ लव्ह म्हणून आपण सगळ्यांना देणार होतो. तर असं काही छान छान घर डेकोरेट झालं होतं आणि घर खरंच खूप सुंदर दिसत होतं. मग सुरुवात झाली ती बोरनांसाठी, कारण का मी सगळ्यांनाच टाइम दिला होता तो 8चा आणि 8 वाजता सगळ्याच माझ्या सख्या आल्या होत्या. त्यामुळे सगळ्याच आल्या, त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. छान छान मुलं सुद्धा आली होती आणि घर एकदम भरून गेलं होतं. लहान मुलं घरामध्ये असणं म्हणजे घरामध्ये गोकुळ नांदण्यासारखं आहे, हो की नाही? मग छान असं आई म्हणून परीचं औक्षण केलं. परीसोबत तिच्या छान छान मैत्रिणींचं, मित्रांचं सुद्धा औक्षण केलं, कारण का प्रत्येकाला असं सगळं काही आयुष्यामध्ये आवडत असतं आणि लहान मुलांची एक्साइटमेंट तर खूप जास्त असते ह्या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा खूप छान वाटत होतं आणि माझं असं असतं की परीबरोबर असणाऱ्या प्रत्येक त्या लहान मुलांनी प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स केली पाहिजे. म्हणजे असं नाही की परीचं बोरनान आहे तर परीलाच ते इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, नाही, तेच इम्पॉर्टन्स सगळ्यांना दिलं पाहिजे. कोणालाही असं वाटलं नाही पाहिजे की परीचंच सगळं काही होतंय पण आमचं नाही होते आणि मग ते त्यांच्यामध्ये असणारी, कारण का लहान मुलं आहेत सो त्यांना सुद्धा ती क्युरिओसिटी असते. त्यामुळे मला कोणालाच दुखवायचं नव्हतं, म्हणून परीचं औक्षण झाल्यानंतर सगळ्यांचंच छान छान असं औक्षण केलं. सगळ्यांना छान छान अशी कॅडबरी भरवली, त्याच्यानंतर छान छान असं सगळ्यांच्या पाया पडली आणि खूप धमाल आली हे सगळं करताना. त्यानंतर जो मेन विधी असतो बोरनांमधला तो म्हणजे हे कुरमुऱ्यांची अंघोळ घालणं. त्या कुरमुऱ्यांमध्ये ऊस, बोरं, चॉकलेट, नाणी, बिस्किट्स असं सगळं काही खाऊ आपण मिक्स करत असतो आणि त्याची अंघोळ आपण घालत असतो. आणि जेव्हा ती अंघोळ घालायला घेतली त्याच्यानंतर मुलांचा आलेला उत्साह, आनंद खरंच खूप बघण्यासारखा होता. सगळ्यांनीच ते खूप छान अनुभवलं, त्याच्यामुळे ते बोरनान अजून खूप सुंदर झालं. मग माझं झाल्यानंतर माझ्या सगळ्याच सख्यांनी परीला छान छान असं बोरनान घातलं आणि त्यांनी सुद्धा खूप छान एन्जॉय केलं आणि सगळेच खूप मस्त होते. खरं तर थोडंसं डिसअपॉइंटमेंट होतं की जागा छोटी होती, पण सगळ्यांनी खूप छान आनंदाने मला कॉपरेट केलं. त्याच्यानंतर माझ्या त्या सेरेमनीमध्ये खूप आनंदाने सामील झाले आणि हे सगळं बघून खूप छान वाटलं मला. घरामध्ये असं काही आपण ठेवलं तर तोच एक क्षण असतो की सगळेजण एकत्र येतात, भेटतात, बोलणं होतं, ओळखी वाढतात, मैत्री होते आणि मग त्याच्यानेच आपले रिलेशन्स जे काही आहे ते नेटवर्किंग आपलं वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप छान छान माणसं आयुष्यामध्ये भेटतात, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला मिळतो, त्यांच्याबरोबर छान छान आठवणी जगायला मिळतात. आणि मग असं काही माझ्या सख्यांनी परीचं बोरनान एकदम छान केलं, अनोखं केलं आणि एक्सपेक्टेशनच्या बाहेर खूप सुंदर झालं. असं सगळं बघून मला खरंच खूप आनंद झाला. स्पेशल थँक्स टू एव्हरीवन, कारण त्यांच्यामुळे हे खरंच शक्य नव्हतं. आणि मग छान छान असं बोरनान करून मी छान छान असं माझं हळदी कुंकू सेरेमनी सुद्धा छान एन्जॉय केली. सगळ्याच माझ्या मैत्रिणी आल्या होत्या ज्यांना ज्यांना मी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांचं येणं वॉज जस्ट लाईक आनंदाचा क्षण माझ्यासाठी. मग त्यांच्याबरोबर छान छान असे फोटोज क्लिक केले जे तुम्ही बघताच आहात आणि ह्याच्या पुढे सुद्धा बघाल आणि सगळेच खूप खुश होते. त्याच्यामुळे मला खरंच खूप आनंद वाटला आणि खरंच खूप अपेक्षेपेक्षा खूप सुंदर झाला माझा ह्या वर्षीचा हा हळदी कुंकवाचा आणि बोरनानचा कार्यक्रम. असेच कार्यक्रम आपण
पुढे येतीलच माझ्या व्लॉग्समध्ये, जेणेकरून 4 माणसं माझ्यापर्यंत येतील, माझ्या ओळखी वाढतील आणि छान छान अनुभव त्यांच्याबरोबर शेअर करताना मला खरंच खूप छान वाटेल. सो तुम्हाला हे सगळं कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला या बोरनांमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या घरी बोरनान किंवा मग हळदी कुंकू ही सेरेमनी कशा प्रकारे साजरी करतात सो ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर तुम्ही हे जे काही फोटोमध्ये बघता आहेत ना, ह्या सगळ्या माझ्या सख्या आहेत, त्यांची छोटी छोटी ही पिल्लं आहेत आणि ह्या सगळ्यांमुळे माझं घर आनंदाने न्हाऊन गेलं आणि माझा कार्यक्रम खूप छान झाला. चला तर मग तुम्ही पुढे एन्जॉयच करा हे सगळे काही फोटोज मी काढलेले आहेत ते. आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय, टेक केअर.